नमस्कार, आरुज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण कच्च्या टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते बघूयात। त्यासाठी सुरुवातीला एका पॅनमध्ये 2 चमचे शेंगदाणे मंद गॅसवर खरपूस भाजून घेऊयात। शेंगदाणे भाजताना गॅस मंदच ठेवायचा आहे। तीन 4 मिनिटांनी बघा शेंगदाणे खरपूस भाजून झालेत। आता हे काढून घेऊ। आता त्याच पॅनमध्ये 2 चमचे पांढरे तीळ सुद्धा खरपूस भाजून घेऊयात। तेल सुद्धा भाजून झालेत, आता ते काढून घेऊयात। आता पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करायला ठेवलंय। त्यामध्ये कच्चे टोमॅटो उभे चिरून घेतलेत ते घालू आणि हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घेऊ। टोमॅटोचा बघा रंग बदललाय। आता यामध्ये 7-8 लसूण पाकळ्या घालूयात। त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या। आता हे पुन्हा एकदा परतून घेऊ। लसूण आणि मिरच्या 2 मिनिटं परतून झाल्यात। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात। त्यानंतर भाजून घेतलेले शेंगदाणे आणि तीळ घालूयात आणि हे सगळे एकजीव करून घेऊ। गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घेऊयात। आता हे सगळं थंड झालंय। आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। यामध्ये मुठभर कोथिंबीर घालूयात आणि पाणी न घालता जाडसर वाटून घेऊ। हे बघा पाणी न घालता जाडसर वाटून घेतलंय। आता हे दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात। आता फोडणी तयार करून घेऊ। त्यासाठी 2 चमचे तेलात 1 चमचा मोहरी घालू। मोहरी तडतडली की त्यामध्ये 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची। नंतर 4-5 बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या। आता गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आणि तयार केलेली फोडणी चटणीवर घालूयात। कच्च्या टोमॅटोची चटणी तयार आहे। ही चटणी भाकरीसोबत खूप छान लागते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा